सन्मान समिती आणि मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीनं ह्या तहसीलवर धडक मोर्चा असा काढण्यात आलेला आहे। सर्वप्रथम हा दरोडेखोर देशाचा गृहमंत्री अमित शहा ह्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतोय। आज परभणी सारखी घटना घडली। परभणीमध्ये आमचा वडोद समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिक हा वकिली लॉ शिकत होता आणि त्या घटनेचा त्यानं मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला, त्याला उचललं, पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याला एवढा बेदम मारला, त्याला मारहाणीत त्याचा पोलीस स्टेशन मध्ये लॉकअप मध्ये त्याचा मृत्यू झाला। हा असाला तडीपार राज्याचा गृहमंत्री। आज एवढा युवक शिकणारा युवकाला जर लॉकअप मध्ये जर तुझा मृत्यू होत असेल, ही राज्य सरकार, ही केंद्र सरकार ह्या जनतेवर कशा प्रकारचा अन्याय करतो सगळ्यांना दिसत आहे। आज अशा प्रकारे जर जनता आज ह्या तालुक्यातला या 8 दिवसातला हा दुसरा मोर्चा आहे। सर्वसामान्यांच्या जन्मासाठी या सरकारनं खऱ्या अर्थानं भावना समजून घेतल्या पाहिजेत। आज सोमनाथचा अशा प्रकारचा मृत्यू झाला। बीड मधला आमचा युवक सरपंच संतोष देशमुख, त्याचा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतंय। आज त्या बीडचा खऱ्या अर्थानं बिहार केला। आज तो त्याचा हत्यारा, संतोष देशमुख सरपंचाचा हत्यारा तो वाल्मिकी, आज त्या आरती मंत्रिमंडळाबरोबर त्या वाल्मिकीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होते। खऱ्या अर्थानं हे शासन काय करतंय? मुख्यमंत्र्यांबरोबर त्या वाल्मिकी कराडाचा फोटो व्हायरल आहे। आज आमच्या आमदार उत्तम जानकरांनी सांगितलं त्या वाल्मिकीवर 32 खुनाच्या आरोपीचे गुन्हे आहेत। आज एवढ्या प्रमाणात मोठा गुन्हेगार खुलेआम हिंडतो, हत्या करतो, अरे कायदा सुव्यवस्था काय आहे का नाही? खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची एक भावना आहे, जर तुमचा असाच अत्याचार अन्याय होत असेल, खऱ्या अर्थानं या देशात बाबासाहेबांनी आम्हाला खऱ्या अर्थानं वहीन पेन हातात दिलेला आहे, आम्हाला तलवारी घ्यायला वेळ लागणार नाही। या निमित्तानं मी या शासनाला इशारा देतोय, जर आमच्या संतोष देशमुखला न्याय मिळत नसेल, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नसेल, खऱ्या अर्थानं त्या संतोष देशमुखांची हत्या कशा प्रकारे केली गेली? अरे ज्या वेळेस आमच्या छत्रपती संभाजी महाराज या मुघलांनी कैद केलं, संभाजी महाराजांच्या प्रत्येक अवयवाला इजा केली, त्यांचे डोळे फोडले, अरे तशी ही मुघलाची अवलाद आमच्या या संतोष सरपंचांची हत्या केली। या मुघलाची खऱ्या अर्थानं अवलाद या महाराष्ट्रातनं नष्ट केली पाहिजे। जर येणाऱ्या काळात 8 दिवसात या प्रशासनाने जर या परभणीच्या आमच्या सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्याराला जर अटक नाही केली, तर येणाऱ्या वेळेस आम्हाला कायदा हातात घ्यायला आपण भाग पाडू नका। इथं